हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 9. अथ चित्तं समाधातुं शक्नोसि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. जर चित्ताला माझ्यात स्थिर करणं तुला शक्य नसेल तर धनंजया, तू अभ्यासयोगाने माझ्या प्राप्तीची इच्छा कर. श्लोक क्रमांक 8 मध्ये भगवंत श्रींनी भक्ताला त्यांची प्राप्ती होण्यासाठी भक्ताने काय करावे ते सांगितले. मन आणि बुद्धी भगवंत श्रींच्या तदाकार करावी, हे पायाभूत सांगणे आहे. हा भक्ती मार्ग आहे, हाच सर्वश्रेष्ठ मार्ग आहे असे भगवंत श्रींनी मागेच सांगितले आहे. परंतु हे ज्यांना जमत नसेल त्यांनी काय करावे ते आता या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली आहे. कारण भगवंत श्री सर्वांचे आहेत, ते सर्वांना प्राप्त झाले पाहिजेत. यासाठी अनेक उपायांनी ते प्राप्त होऊ शकतात. शिखर चढून जायचे असल्यास रस्ता असतो, पायवाट असते, तसेच ते कोणत्याही दिशेने चढून जाऊन सर करता येते. कोणत्याही मार्गाने ज्याला जसे रुचेल, पटेल, पेलेल त्याप्रमाणे शिखर चढून जाणं महत्त्वाचं आहे. मन आणि बुद्धी भगवंत श्रींच्यात स्थित व्हायला बालकासारखे निरागस असावे लागते. अमुक कर असे श्रेष्ठींनी सांगितले की ते विश्वासाने करायला तेवढा विश्वास असावा लागतो. येथे व्यवहारी जगतात राहून साधक निरागस असू शकत नाही. तो चटकन तदाकार होऊ शकत नाही, विश्वास ठेवू शकत नाही. प्रत्येकाच्या भिन्न प्रकृतीप्रमाणे मार्गही भिन्न सांगावे लागतात. भगवंत श्री सांगतात, धनंजया, माझ्यात मन आणि बुद्धी स्थित करायला जमत नसेल तर मला अभ्यास योगाने प्राप्त करावा. अशांना अभ्यास करावा लागेल. अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. याला भगवंत श्री येथे अभ्यास योग असे म्हणत आहेत. ही साधना पहिल्यापेक्षा जरा सोपी आहे. अभ्यास म्हणजे एकाच विशिष्ट गोष्टीचं वाचन म्हणजे निरीक्षण, मनन म्हणजे विश्लेषण, विचार म्हणजे सिद्धांत आणि आचार म्हणजे प्रत्यक्ष कृती करायची आहे. अदृश्य भगवंत श्रींपेक्षा प्रत्यक्ष एखाद्या गोष्टीचा अभ्यास चित्ताला समजू शकतो. ते त्या अभ्यासात तदाकार होते. चित्त अशा प्रकारे अभ्यासात स्थित झाले की चित्तवृत्तींचा निरोध होतो. यामुळे योग साध्य होतो. मनाच्या वृत्ती जेव्हा इतरत्र रममाण होऊ लागतील, इतरत्र धावू लागतील, तेव्हा प्रयत्नपूर्वक त्या जागेवर आणायच्या. चित्तवृत्ती एका विशेष गोष्टीच्या अभ्यासासाठी जागेवर आणायच्या, हाच अभ्यास करायचा. जेणेकरून चित्त एका विशिष्ट गोष्टीवरच अभ्यास करायला स्थिर होईल. ते इतरत्र भटकणार नाही. अशी त्याला हळूहळू सवय लावायची. अभ्यासपूर्वक चित्त एकाग्र करायला शिकायचं. अभ्यासाने एकाच गोष्टीवर एक चित्त व्हायचं. यामुळे अभ्यासाचा विषय आणि चित्त एवढेच भान उरते. यामुळे योग साध्य होतो. एकाग्रता साध्य होण्यासाठी भगवंत श्रींनी 6व्या अध्यायात नाकाच्या शेंड्यावर नजर स्थिर करायला सांगितलीच आहे. साधना अनेक आहेत. समोर भिंतीवर कागदावर एक बिंदू काढायचा आणि त्यावर नजर स्थिर करायची. किंवा भगवंताच्या चित्रावर, मूर्तीवर नजर एकटक स्थिर करायची. किंवा महामंत्राचा ओम तत्सत्त्वमसी असा विशिष्ट ठेक्यात, विशिष्ट लयीत जप करायचा. किंवा ओंकार साधना करायची. किंवा दिव्याच्या छोट्या ज्योतीवर नजर स्थिर करायची. अशा अनेक साधना आहेत. त्यापैकी आपल्या योगगुरूंना विचारून एखादी साधना करावी. या साधनेच्या अभ्यासाने आपल्या चित्तवृत्ती निरोध होतील. त्यामुळे योग साध्य होईल. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात,
मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हारपत आवसे नाहीची होय. पौर्णिमेनंतर चंद्रकला जशी हळूहळू कमी कमी होऊ लागते आणि शेवटी ती जशी अमावस्येला पूर्ण लुप्त होते, त्याप्रमाणे चित्त अभ्यासयोगात मग्न होऊ लागल्यावर चित्ताचे इतर विषय चित्तातून हळूहळू कमी कमी होऊन शेवटी नष्ट होतात. हरिओम.